मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई जयदीपला एका रात्री मला जोगतिनीचा फोन आला होता आणि त्या रात्री कोणाला पण न सांगता मी तिच्या घरी गेले होते. त्या रात्री मला तिथे गौरी भेटली. तेव्हा गौरीनं मला सांगितलं असं म्हणून जयदीपकडं बोट करतात आणि स्वतःला सावरून लई मोठा अपघात झाला असं सांगतात. पण तो साधासुद्धा अपघात नव्हता आणि तो कोणी केला हे आम्हाला शोधून काढायचं होतं, म्हणून तिनं आणि मी मिळून हे नाटक केलं होतं असं सांगतात. तेव्हा जयदीप हे सगळं खरं असेल कशावरून असं विचारतो. तर माई हे खोटं असेल कशावरून असं जयदीपला परत विचारतात. तर जयदीप त्या मुलीचे मामा मामी इथे येऊन गेले आहेत ना असं बोलतो. तर माई ते मामा मामी कुठून उपटले कोणाला माहिती असं बोलत पोलीस गौरीला घेऊन गेले म्हणजे केस कोर्टात उभी राहणार, तिथेच काय ते ठरल असं बोलत हा विषय इथेच संपवायचा असं सांगतात. तेव्हा जयदीप तिथून उठून निघून जातो. तर दुसरीकडे शालिनी, देवकी, उदय आणि रेणुका पोलीस स्टेशनमध्ये जातात. तर शालिनी मामाला तुमची कार्टी कुठं आहे असं विचारते. तर मामा शालिनीला तिला जेलमध्ये टाकलं आहे, तिला माफी द्या की असं बोलू लागतो. तेव्हा शालिनी ती एकतर आमच्या घरामध्ये घुसली, वर फसवणूक केली आणि चोरीसुद्धा केली, त्याच्या बदल्यात आम्ही तिला माफी कशी द्यायची असं विचारते. तेव्हा उदय मामाला तिची शिक्षा तिला भोगू दे, बाहेर आल्यावर सुधरेल की ती असं बोलतो. त्यावर शालिनी उदयला आपण यांच्याबरोबर बोलत बसण्यापेक्षा डायरेक्ट तक्रार नोंद करूयात असं म्हणून तक्रार नोंदवण्यासाठी पुढं जाते. तर मामी तिच्या आयुष्याची वाट लागेल, तुम्ही असं करू नका असं विनवण्या करत असते. तर इन्स्पेक्टर उदयला तुम्हाला काय करायचं आहे असं विचारतात. तर उदय आम्हाला गीताविरोधात कंप्लेंट नोंद करायची आहे असं सांगतो. तेव्हा इन्स्पेक्टर त्या सगळ्यांना कॉन्स्टेबलकडे जायला सांगतात. तर शालिनी इन्स्पेक्टरला मी गीताला भेटू शकते का असं विचारते. तेव्हा इन्स्पेक्टर शालिनीला तुमच्यापैकी एक जण तिला भेटू शकतो असं सांगतात. तेव्हा शालिनी उदयला कंप्लेंट नोंद करायला सांगते आणि स्वतः गौरीकडे जाते आणि गौरीला चिडवू लागते आणि गौरीला गीताची धगधगती आग विझली का असं विचारते. तेव्हा गौरी दूर दिसत नाही म्हणल्यावर आग विझली असं होत नाही असं बोलते. तेव्हा शालिनी तुझी अजून रग गेली नाही का असं विचारते. तेव्हा गौरी तुम्ही जास्त बोलू नका, आता मी एकटी नाही असं शालिनीला बोलते. तेव्हा शालिनी तू माझ्याबरोबर पंगा घेतला आहेस तर मी तुझी काय अवस्था करून ठेवली आहे ते तू बघत आहेस ना असं गौरीला बोलते. तेव्हा गौरी शालिनीला मी यातून बाहेर पडणार, तुम्ही बघालच, पण मी परत सांगत आहे मी एकटी नाही, मी जेव्हा परत कधी येईन ना तेव्हा मागचे 2 महिने तुम्हाला नाचवणारी गीता ती सुद्धा माझ्यासोबतच असणार आहे असं शालिनीला ठणकावून सांगते. त्यावर शालिनी गौरीला मी तुला घरी परत येऊच देणार नाही, तू आता इथंच चढणार आणि तुझ्या गीताला इथं खडी फोडायला नाही लावलं तर शालिनी नावलाही लावणार असं बोलते आणि तिथून निघून जाते. तेव्हा गौरी पूर्ण आत्मविश्वासाने शालिनीकडे बघत असते. तर दुसरीकडे माई अंबाबाई समोर तू हे काय कोडं टाकलं आहेस, कसली परीक्षा बघत आहेस माझ्या गौरीची, आणि माझं मन सुद्धा मला धोका देत आहे. एक मन मला ही माझी गौरी आहे असं सांगत आहे आणि दुसरं मन मला विचार करायला लावत आहे. मी काय करू तू तरी मला सांग की, मी फार गोंधळून गेले आहे असं बोलत असतात. इतक्यात शालिनी, देवकी, उदय आणि रेणुका तिथं येतात. तेव्हा शालिनी माईंना तुमची प्रार्थना देवीने ऐकली आहे, गौरी म्हणून गीता या घरात राहत होती, तिला चांगलाच धडा शिकवला आहे तिने असं बोलते. तर रेणुका माईंना मी स्वतःच्या डोळ्याने बघून आले आहे, तिच्या मामा मामीची खूपच वाईट अवस्था झाली आहे, ती खूप पोचलेली पोरगी वाटत आहे असं बोलते. तर उदय शालिनी वहिनींना तिने धमकी सुद्धा दिली असं सांगतो. तेव्हा माई उदयला तू नंदी बैल आहेस, गप्प बस असं बोलतात आणि तू ऐकलं आहेस का स्वतःच्या कानाने असं विचारतात. तर शालिनी माईंना तिने भानामतीच केली आहे तुमच्यावरती, आपली गौरी नाहीच ती असं सांगते. तेव्हा माई शालिनीला ते लवकरच कळल, तुला एवढी का घाई लागली आहे असं बोलतात. तर देवकी शालिनीला त्यांना आत्ताच नाही कळणार असं बोलत त्या मामीने आपल्याला किती किस्से सांगितले तिच्याबद्दल असं बोलते. तर उदय, रेणुका कधी सांगितलं, आम्ही कुठे होतो तेव्हा असं बोलू लागतात. तर शालिनी विषय बदलते आणि माईंना सुद्धा तिने गंडवलं आहे असं बोलत माईंना आम्ही फिर्यादी म्हणून तिच्याविरुद्ध तक्रार नोंद करून आलो आहे असं सांगते. तर माई तुम्ही तक्रार नोंदवली ते लई चांगलं केलं असं बोलतात. तर देवकी आपलं नावच कानफाट्या पडलं आहे, त्याला आपण काय करणार असं शालिनीला बोलते. तर शालिनी माईंना ही लढाई आमची आहे आणि ती आम्ही जिंकूनच दाखवणार, फक्त तुमचा आशीर्वाद पाठीशी असू दे असं बोलून तिथून निघून जाते. तेव्हा रेणुका माईंना माझी सुद्धा खात्री पटली आहे, ती आपली गौरी नाही असं बोलते. तेव्हा माई रेणुकावर चिडतात आणि तू मला नको सांगूस, माझा विश्वास आहे माझ्या देवी आईवर असं बोलतात आणि तिथून निघून जातात.
त्यानंतर रूममध्ये गेल्यावर शालिनी देवकीला कौतुक करण्यासारखं काम केलं आहे मी, यांना फक्त गौरीचंच कौतुक असतं असं मल्हारसमोर बोलत असते. तेव्हा मल्हार शालिनीला तुमचं कौतुक आहेच मला, पण एकदा कोर्टासमोर सिद्ध झालं की ती आपली खरी गौरी नाही असं बोलत असतो. तेव्हा देवकी मग तुम्हाला पार्टी द्यावी लागेल असं बोलते. इतक्यात जयदीप तिथं येतो आणि शालिनीची माफी मागत त्या दिवशी तुमचं आणि देवकी वहिनींचं बोलणं माझ्या कानावरती पडलं होतं असं सांगतो. तर मल्हार शालिनीला तुमच्या दोघींची काय भानगड चाललेली आहे असं विचारतो. तर जयदीप तुम्हाला गौरीची खबर मिळाली आहे असं तुम्ही देवकी वहिनींना सांगताना मी ऐकलं होतं असं बोलतो. तर शालिनी नाटक करू लागते आणि तुम्हाला ऐकू गेलं होतं का असं विचारते. तर जयदीप मला तुमचं म्हणणं पटलं होतं म्हणून मी मंगळवेढ्याला जाऊन देशमुखांना भेटलो, पण मी पोचायच्या अगोदर गौरीला तिथून घेऊन गेले होते असं सांगतो. तर मल्हार म्हणून तू त्या दिवशी लवकर निघून गेला होतास का असं विचारत मग तू त्या दिवशी इथं पण होतास आणि तिथं पण होतास ते कसं काय असं विचारतो. आणि हे सगळं तू अगोदर आम्हाला का नाही सांगितलंस असं बोलतो. तर शालिनी त्यांना असं वाटलं असणार की गौरीला पळवल्यामागं आपल्या घरातल्या कोणाचा तरी हात असणार म्हणून त्यांनी सांगितलं नसणार असं बोलते. तेव्हा देवकी मल्हारला तुमचा तरी हात नाही ना याच्यामध्ये असं विचारते. तर शालिनी देवकीवरती ओरडते आणि जयदीपला तुम्ही गेल्यानंतर माझी माणसंसुद्धा तिथे पोचली होती पण गौरी सापडलीच नाही असं बोलते. तर जयदीप मला असं वाटत आहे की हे बाहेरच्याच कोणाचं तरी काम आहे, कारण ज्यांनी आपल्या गौरीला लपवून ठेवलं आहे त्यांनीच माझं डुप्लिकेट या घरामध्ये आणलं आहे असं सांगतो. तेव्हा मल्हार हे कोण करत आहे ते आपल्याला हुडकून काढलंच पाहिजे असं म्हणतो. तर शालिनी जयदीपला तुम्ही आम्हाला हे सगळं विश्वासानं सांगितलं, आता आपण आपापसातली भांडणं सोडून देऊयात आणि बाहेरच्या शत्रूला लांब पळवून टाकूयात असं बोलते. तेव्हा जयदीप हो असे बोलतो. तर त्यानंतर देवकी अम्माकडे जाते आणि डबा कशासाठी भरत आहेस असं विचारते. तर अम्मा मी गौरीसाठी डबा भरत आहे असं बोलते. तेव्हा शालिनी तिथं येते आणि गौरी नाही ती गीता आहे असं अम्माला सांगते आणि तिने आपला विश्वासघात केला आहे म्हणून तिला डबा द्यायची काहीच गरज नाही असं सांगते. तर अम्मा मी डबा घेऊन जात नाही असं त्या दोघींना सांगते. इतक्यात माई तिथं येतात आणि मी चालले आहे तिच्यासाठी डबा घेऊन असं बोलतात. तर शालिनी तिने तुमचा विश्वासघात केला आहे ना, ती गौरी नाही गीता आहे, तिच्यासाठी तुम्ही डबा का घेऊन चालला आहे असं बोलते. तेव्हा माई ती गौरी आहे का गीता आहे हे अजून ठरलं नाही, तोपर्यंत माणुसकीच्या नात्याने हे मी माझं कर्तव्य समजते असं बोलतात. तेव्हा देवकी तिची काळजी घ्यायला तिचे मामा मामी आहेत ना असं बोलते. तेव्हा माई ती जर खरी गौरी असेल तर त्यांच्या हातचा एक पण कण खाणार नाही ती असं बोलून डबा घेऊन तिथून निघून जातात. त्यानंतर माई जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पोचतात तेव्हा गौरी माईंना तुम्ही इथे कशासाठी आला आहे असं विचारते. तर माई ते माझं मलाच माहिती नाही, मी गौरीला भेटायला आले आहे का गीताला असं बोलतात. तेव्हा गौरी तुम्ही आला आहे म्हणजे गौरीलाच भेटायला आला असणार ना असं बोलते. तर माई तुझ्यासाठी डबा आणला आहे असं बोलत खाली बसत असतात. तेव्हा गौरी मी उभा राहून खाईन पण तुम्ही खाली बसू नका असं माईंना सांगते. तेव्हा माई गौरीचं काही न ऐकता खाली बसतात. तेव्हा गौरी जेव्हा जयदीप माझ्यामुळे लॉकअपमध्ये आला होता तो क्षण मला आठवत आहे असं माईंना बोलते. तर माई त्या जुन्या आठवणी काढू नकोस असं गौरीला बोलतात आणि गैरसमज करून घेऊ नकोस, माझं मन मला सांगत आहे की तूच खरी गौरी आहेस असं बोलतात. तर गौरी माईंना तुम्ही काही काळजी करू नका आणि दादांना पण सांगा मला त्यांची खूप काळजी वाटत आहे असं बोलते. त्यावर माई त्यांना तेव्हा पण खात्री होती आणि आता एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांचा विश्वास ढळलेला नाही असं सांगतात. तर गौरी तुमचा विश्वास आहे का माझ्यावर असं विचारते. तर माई विषय बदलतात आणि अम्माने स्वयंपाक केला आहे तुझ्यासाठी आणि तो तुझ्या आवडीचाच आहे असं सांगतात. तर गौरी आपण ज्या गोष्टीसाठी हे नाटक केलं होतं ती गोष्ट आपल्याला कळालीच नाही असं बोलते, पण आपल्याला त्याचं उत्तर मिळेलच असं बोलते. तेव्हा माई गौरीला तू काळजी करू नकोस, मी तुला याच्यामधून बाहेर काढेनच असं सांगतात. त्यावर गौरी मला फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजे आहेत, बाकी काही नको असं बोलते. तेव्हा माई माझे आशीर्वाद सदैव गौरीच्या पाठीशीच आहेत असं बोलतात आणि गौरीला जेवण भरवू लागतात. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुगंधा जयदीपला त्या दिवशी तू माझ्या पाया पडून गेला होतास तो आज आत्ता आला आहेस माझ्या खोलीमध्ये असं बोलते. त्यावर जयदीप सुगंधाला मी कधी तुझ्या पाया पडलो होतो असं विचारतो. तर सुगंधा जयदीपला त्या दिवशी तुम्ही दोघे बोलत बसला होतात ना आणि मी इकडं आले त्यावेळेस तुम्ही दोघं माझ्या पाया पडला होतात असं सांगते. तर दुसरीकडे वकील गौरीला जाऊन भेटतात आणि आपली ओळख सांगतात. तेव्हा गौरी वकिलांना तुम्हाला इथे कोणी पाठवलं आहे असं विचारते. तर वकील ते मी नाही सांगू शकत असं बोलतात. तर ते समजल्यानंतर शालिनी देवकीला एवढा चांगला वकील तिला कुठून भेटला असं विचारते. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.